तर या ठिकाणी छान असे आवळे आपले वाफून झाले की म्हशीचे शिंग जड होत नाही. छान असं ना मिक्स झालेलं आहे. आता मी परत आहे ना हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि इकडे आपला झालाय सकाळ सकाळचा असा छान चहा अद्रक वगैरे टाकून. दोघं परत गेलेत, त्यानंतर बनवायचे ग्रेव्ही, कारण की आता सध्या टिफिन नेत आहे त्यामुळे, आणि नंतर करायची आहे आम्हा तिघांसाठी मठ आणि हे आहे मूग, त्याची उसळ बनवायची. तर आता पटकन आवरून घेते कारण आता टायमिंग झाला आहे 7:30. आधी चहा घेऊन देते पटकन. चला. सध्या कसं आहे ना की सुपरविजन चालू आहे, म्हणजे पेपर चालू आहेत, त्यामुळे मग त्यांना ना सकाळी 9:30-10 तर सायंकाळी 5:30-6पर्यंत तिथे थांबावं लागतं. म्हणून मग घरी यायला वेळच नाही मिळत. म्हणून मग सध्या ते ना आता टिफिन वगैरे नेत आहे. आता सर्व गेलेत बाहेर, आता मीच आहे. म्हणून म्हटलं चला आता पटकन त्यांचा टिफिनही बनवून घेते ना, आमचा जो काही स्वयंपाक आहे तो पण लगोलग बनवून घेते म्हटलं, कारण की मग यांचं करत करत लगेच अभिची स्कूलची तयारी असते, लगेच तिचा टायमिंग होऊन जातो. म्हणून म्हटलं लगेच हे पण आवरून घेते आणि नंतर मग आपलं जे आहे देवपूजा असेल, कपडे धुणं भांडे ते होतच जाते. तर आता पटपट जे काही आहे ते याला आपण फोडणी. सकाळी ना श्लोक अशी छान अशी आलूची भाजी बनवून दिली होती, बटाट्याचे काप म्हणतो ना आपण, अशी सुक्की बनवून दिलेली त्याला. तर हे आता अभिला पण खायचे आहेत म्हणून थोडी एक्स्ट्रा करून ठेवलेली. तर आता ही भाजी, यांची गिलक्याची भाजी वेगळी, इकडे आता मठ मूग जे आहेत त्याची वेगळी, चपाती राहते आणि त्याच्यासोबत थोडासा भातही आहे, कारण की अभिला आज उसळ आणि भात नाहीच आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की प्रकार किती झाले, चपाती धरून 5 प्रकार. आणि हे आजच नाही आहे, हे रोज असतात असं आहे. म्हणजे असं वाटतं की एक भाजी केली, एक पोळी केली की मग झालं, असं नाही होत. तर हे सगळं करायला कसे आपल्याला 1-1.5 तास आरामात लागून जातो आणि कसं आहे की थोडंसं व्यवस्थित करावं लागतं. आता याची भाजी झाली, लगेच हे टाकेल, परत हे झालंय, चपाती करेल, भात करेल, मग सगळं क्लीन करेल, भांडे वगैरे सगळं घासून घेईल, मग नंतरचे काय काम आहे आपल्याला ते, मग हे करत करत कसेही 10 वाजून जातात आणि त्यानंतरचे मग 11-11:30, म्हणजे यातच सगळा वेळ जातो. आणि कसं असतं ना की आपण हे काम केलं की हेच काम होईल. आता एकाला एकच काम करावं लागतं, जिथं असेल तेच काम पूर्ण करून मग पुढचं करावं लागतं, मग ते पूर्ण केल्यानंतर मग तिसरं करावं लागतं, असं रुटीन असते. तर मी तिकडची पण रुटीन करून पाहिली, म्हणजे धुणं भांडी असतील, झाडूळ असेल, सडा रांगोळी असेल, देवपूजा असेल, त्यानंतर स्वयंपाक केलेला, तर तिकडनंही केलं तर सारखंच होतं आणि इकडनंही करून गेलं तिकडचं, पण जो टायमिंग आहे मला 11-11:30चा तो तेवढाच होत असतो. किती लवकर उठा असं काही नाही, मी तरी 5:30-5:45 उठून जाते. ते एक म्हण आहे की म्हशीचे शिंग जड होत नाही. शेवटी आपला संसार आहे, आपल्याला हे करावं लागतं. मलाच नाही तर असंख्य आजपर्यंतच्या ज्या गृहिणी त्या हेच करत आलेल्या आहेत आणि करत राहणार आहेत. म्हणून मला तरी वाटतं की कामाच्या बाबतीत कोणी कोणाला असं म्हणजे आपण म्हणणार की लेखू नये, कमी लेखू नये, की कमी कामं असतील, मला जास्त कामं येत नाही. फरक फक्त क्वांटिटीचा असतो, कमी जास्त, म्हणजे 4 लोक, 5 लोक, 10 लोक एवढाच असू शकतोय, पण कामं सेम असतात असं तरी मला वाटते. असं वेळ ठीक आहे, मला अर्धा तास मला लोक होत असेल, ज्यांचं जास्त असेल त्यांचा 1 तास लेट होत असेल, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे. ते कॉटचं करून टाकलं असतं ना. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार. तर आजचा व्लॉग हा सुरू झालेला आहे सकाळचाच. तुम्ही रुटीन जे पाहिलं असेल ते, आणि आत्ता वाजले 1-1:30-2 वाजले असतील. तर छान असं ऊनही पडलं आहे बाहेर, सगळं आवरून झालेलं आहे, कारण की 11-11:30 नंतर श्लोक आणि मी जास्त सध्या तरी, कारण ते टिफिन वगैरे नेतात त्यामुळे आमच्या दोघांचंही आवरून झालेलं आहे. आणि काल आणलेली छान अशी मेथीची भाजी, ती ऊन मस्त पडलेलं होतं म्हणून म्हटलं चला उन्हात बसून छान निवडून घेतली. आणि सोबतच व्हिडिओ जो होता आपला कालचा व्लॉग, तर तो अपलोड झालेला आहे. आणि आत्ता हे निवडून झाल्यानंतर आता परत तुम्हाला दाखवायचे की मी काल
जे आवळे आणले होते त्याची छान अशी कँडी करायची आहे गोड. तर करूया, चला जमते का ते पाहूयात. एक मिनटं हे आता टाकून देते. कालच आणलेली मेथीची भाजी आणि फक्त रात्रीने कशी सुकून गेली सगळे. रात्री कंटाळा केला निवडायचा तर तेवढ्या वेळातच. तर चला सकाळी टिफिनला कामात येईल त्यांना आता हे. तर या ठिकाणी हे छान असे कालचे जे आवळे आहेत 1 किलो, तर ते छान आता मी गाळणी तर तसे छान धुवून घेणार आहे. इकडे मी एका कढईत छान असं पाणी ना गरम करून घेतले. कढईकडे तुम्ही इग्नोर करू शकताय कारण की माझी जुनी कढई आहे त्यामुळे पाणी छान असं उकळत आलेले. तर आता आपण इथे जी गाळण येते याच्यावर ठेवून देऊ. छान अशा आता वाफे आपण वाफून घेऊ. नको पर्यंत आता याच्या ज्या फोडीत अशा मोकळ्या होत्या त्यावर आता आपल्याला छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं किंवा वाफ घेऊन घ्यायची. आपोआप ह्या ज्या फोडीत ना ह्या दिसत असतील त्या आपोआप सुट्या होतात. तर समजून घ्यायचं की आपले आवळे हे रेडी आहेत. त्याला झाकण लावून घ्यायचं. तर या ठिकाणी छान असे आवळे आपले वाफून झाले. तुम्ही बघू शकताय की काही ठिकाणी ते छान असे सुट्टे झालेत. इकडे झाले बरेच असे. आता याला छान असे मी गार करून घेते. आता ना आवळे खूप छान असे गार झालेले आहेत. तर मी पूर्ण फोडी मोकळ्या करून घेते. या बाउलमध्ये सगळ्या फोडीने अशा छान मोकळ्या करून घेतल्या आहे. आणि आता यात टाकते मी ही 1 वाटी पिठी साखर. ही रेडीमेड आहे, तुम्ही घरी पण करून घेऊ शकताय. मिक्स करून घेते छानपैकी. तर अशा प्रकारे ना मी सगळी जी पिठी साखर होती ती सगळी मिक्स करून घेतली. मी 1.5 ते 2 वाटी जी ना ती घेतलेली कारण की जास्त आंबट पण नको व्हायला, गोड हवं म्हणून. आणि आता मिक्स करून आता मी याला झाकून रात्रभर असंच ठेवून देणार आहे. याला असंच ठेवून द्यायचं आहे. सायंकाळचं सगळं आवरून झालं, दिवाबत्ती झालेली. हे पण आले होते, यांना थोडासा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता बैठकीला गेलेत आणि मुलांचं पण झालं आहे. आणि सगळंच कसं आहे ना शूट करणं शक्य नाही कारण की प्रत्येक मुमेंटला हातात मोबाईल घेऊन शूट करणं शक्य नसतं. त्यामुळे निदान डेली व्लॉगिंगला तर त्यामुळे बरेच असे कामं असतात किंवा बरेच असे जे मुवमेंट असतात ते तुमच्यासोबत शेअर होत नाहीत, गडबडीचे असतात. तर त्यांचा नाश्ता चहा पाणी सगळं झालेलं आहे. आणि आज म्हटलं चला, काल 20 रुपयाची एवढी मोठी कोथिंबीरची जुळी आलेली, खूप सारी आलेली. तर आणि कोथिंबीर वडी ही सगळ्यांनाच आवडते घरामध्ये. तर म्हटलं चला आज छान अशी कोथिंबीर वडी पण बनवायची होती. आणि त्यासाठी मी 1 कप जी हरभऱ्याची डाळ आहे ती पण भिजत घातलेली होती दुपारी. आवळ्याची सगळी प्रोसिजर तर आता झाली आहे, जी आहे ती उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येणार आहे. आणि आत्ता छान अशी डाळ वगैरे मी वाटून घेते. छान अशी कोथिंबीर वडी, त्यासोबत कढी खिचडी हा असा आजचा मेनू असणार आहे. छान भिजली. आता याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि जिरं, मोहरी जिरं टाकून छान अशी वाटून घेणार आहे. आणि इकडे छान अशी कोथिंबीर जी ना ती फक्त हिची ना पानंच काढायची असतात. जी आपली कवळी दांडी असेल तर ठीक आहे, पण जसं जाड असेल ना तर ती काढून घ्यावी लागते. म्हणून हिला निवडण्यातच मला आहे ना बराच असा वेळ गेला. तर हिला छान अशी बारीक चिरून पण घेते. मी दुपारची चाळणी ठेवली, खाली कढईत पाणी वगैरे ठेवलं. इकडे कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतली आणि छान स्वच्छ धुवून घेतली. आणि इकडे जे आहे आपलं ही डाळ जी मी भिजत घातलेली होती याच्यात मी जिरं, अद्रक, लसूण आणि 1 हिरवी मिरची अशी छान अशी खरबळीत पेस्ट करायची अगदी. याच्यात ना मी सगळ्यात आधी टाकते डाळीचं पीठ जे म्हणतो आपण ते. हे पण जे बाइंडिंग होण्यासाठी ना हे गरजेचं आहे. तर ते हळद आणि एक चमचा तिखट बस. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. यात खायचा सोडा, खाता सोडा, बेकिंग सोडा असं काहीच टाकायचं नाही आहे. बस एवढंच आपल्याला यात ॲड करायचं आहे. आणि आपल्याला हे छान असं ना मिक्स झालेलं आहे. आता मी परत ना हाताला थोडंसं तेल लावून घेते. आणि तुम्हाला याला जसं शेप द्यायचा असेल तसं तुम्ही याला देऊ शकताय. बुटकाऱ्यांसारखे लावून घेतलं तुम्ही पूर्ण चाळणीला असं पसरून जरी लावलं ना आणि मध्ये छिद्र करून द्यायचे तसे पण चालतात. तर याला छान अशी 15 ते 20 मिनटं मी वाफवून घेते. आता याला आपण झाकण मारून घेऊ. तर श्लोकला छान अशी भेळ तयार करून दिलेली कारण की श्लोकला लागली आहे भूक, त्यामुळे तिनं आपली कोथिंबीर वडी जी लावलेली होती ना अशा बुटकाळ्यांसारखी, तर ती छान अशी वाफून झाली आहे. तर याला असे छान असे कट करून घ्यायचे. तुम्हाला याला आता कट करून घेते आणि नंतर तळून घेते.
तर छान असे आपले ना इथे ना कट करून झाले आणि कडे तिकडे तेल गरम झालेलं आहे. प्रकारे ना आजच्या कोथिंबीर वडी खूप छान झालेली आहे, खुसखुशीत आणि कुरकुरीत. गरम गरम हे खाल्ल्या गेलेल्या आहेत दोघांच्या सॉससोबत. तर खूप छान झालेला आहे. नक्की ट्राय करून पहा हिवाळ्यामध्ये, कारण की कोथिंबीर ही खूप प्रमाणात येत आहे आणि स्वस्त पण आहे. तर या ठिकाणी मी करते आजच्या ब्लॉगची एंडिंग. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.